मागील काही दिवसांपासून बीड जिल्हा कारागृह सतत चर्चेचा विषय ठरतंय। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीतील सदस्य सध्या याच कारागृहात शिक्षा भोगतायत। वाल्मिक कराडला कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचे आरोप झाल्यामुळे हे कारागृह राज्यभर चर्चेत आलं होतं। काही महिन्यांपूर्वीच कराड गँग आणि गित्ते गँग यांच्या तुरुंगातच झालेल्या गँगवॉरमुळे एकच खळबळ उडाली होती। यानंतर याच कारागृहात एका कैद्याकडे गांजा आढळला होता। त्यानंतर आता पुन्हा एकदा बीड जिल्हा कारागृह चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय। वाल्मिक कराड कोठडीत असलेल्या बीडच्या जिल्हा कारागृहात एका कैद्याकडे मोबाईल आढळलाय। या प्रकरणी कैद्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। रफिक खुर्शीद सय्यद असं मोबाईल आढळून आलेल्या कैद्याचं नाव असून माजलगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यातील तो आरोपी आहे। कारागृहात त्याचं वर्तन संशयास्पद वाटल्यानं कारागृह प्रशासनानं त्याची झाडाझडती घेतली। त्यावेळी त्याच्याकडे विना सिम कार्डचा एक मोबाईल आढळून आला। या प्रकरणी पुढील तपास पोलीस करतायत।